Hello guys, today the day is 7 of my 30-day challenge, and my challenge is I want to create videos till 30 days, and I want to follow disciplines. I added some rule and I just followed because the uh, according to me the definition of a success is a discipline. If you follow 100% discipline, then you can achieve anything in your life. Anything, whatever you want to achieve, you can achieve. Okay, but you need to follow 100% discipline. And in terms about me, if think about my past year, I'm not follow 100% discipline, and I'm when I means I'm following 100% discipline from maybe I think so. Maybe I think so. Last something like 20 days or 30 days. Okay. Otherwise, I'm not follow 100% discipline. Okay. I will need to follow this type of 100% discipline till 1 years, 2 years, 3 years, 5 years. Then I will uh, succeed. Okay. Whatever. Okay. गाइस अभी ना यू कैन सी लाइक मीन्स बहुत ज़िंदगी बहुत ज़्यादा ख़राब हो चुकी है यार मीन्स, क्योंकि ना देखो करियर तो है नहीं मेरे पास। अब वैसे काम चल रहा है चीज़ों पे, लेकिन क्या होता है ना जैसे ऐसा कॉन्फिडेंस में सब रियलिटी बताता हूँ आपको, ठीक है क्या होता है ऐसे, ठीक है। देखो अभी ना मेरा एज है 22, और मेरे जो भी फ्रेंड्स हैं ना, जो भी मेरे क्लासमेट है वो ऑलमोस्ट मैं ना भाई मराठीमध्ये सांगतो भाई, देखो मी विलेजमधून आहे, मी चांदवडमधला आहे, ठीक आहे, एक खेडेगावातला मुलगा आहे, ठीक आहे। आमच्याकडे कसं खेडेगावामध्ये जर काही एज आपलं असं म्हणजे 20-21 ना सर्वजण सेटल होऊन जातं, म्हणजे कोणी आर्मीत होऊन जातं, कोणी पोलीसमध्ये, असं कुठं ना कुठं निघून जातं, कुठं ना कुठं सेटल होऊन जातं, आणि 20-21 तर सर्व सेटल होऊन जातं. आता माझं एज आहे 23 म्हणजे 22, माझं एज होत चाललं, मग मी सेटल नाही झालं आहे, त्यामुळे असं खूप असं ऑटोमॅटिक असं डिमोटिवेट होऊन चालतं, कारण की असं वाटतं आता माझी क्लासमेट ऑलमोस्ट कुठं ना कुठं सेटल झाली, ऑलमोस्ट 90%, आणि मी अजून सेटल नाही झालं. तुम्हाला असं वाटतं यार असं अनकॉन्फिडन्स फील व्हायला लागलं, म्हणजे कॉन्फिडन्स नाही राहिला माझ्या स्वतःमध्ये, का यार होईल काहीतरी, मी सर्व गोष्टी वगैरे ना करतो आहे, खूप साऱ्या गोष्टी करतो आहे मी. आता मी बघितलं आता कोडिंग पण करतो आहे. आता मला पर्यंत जॉब घ्यायचा आहे कोडिंगचा, किती पण, आणि एकदम कॉम्पिटिशन होऊ गेली यार, आय टीमध्ये खूप भयानक कॉम्पिटिशन होऊन गेली, आणि त्याच्यामध्ये थोडं बेकार होऊन गेलं ना कॉम्पिटिशन. असं जर एखाद्या गोष्टीमध्ये होऊन गेली तर मग आवडून जातं, ठीक आहे. आणि माझं एक टार्गेट खूप मोठं आहे यार, मला खूप मोठं अचीव करायचं, म्हणजे यार लाईक 1-2 करोड म्हणजे ॲटलिस्ट आणायची, म्हणजे 1-2 करोड महिन्याचे नाही पण वर्षाचं झालं पाहिजे, तो मला वाटतं की मी काहीतरी अचीव झालं. आणि जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत माझ्या आता दिवाळी तर वाटत नाही, दिवाळी असं वाटत नाही यार, काय दिवाळी आता फटाके आणू शकतो, काही पैसे नाही, सक्सेसफुल नाही, जो पण सक्सेसफुल नाही तोपर्यंत काही मजा नाही येत नाही, ठीक है। तो आई होप अभी ना मैं फिर से करता रहा हूँ। अभी मुझे ट्रेडिंग भी करने वाला हूँ, मैं ऐसे काम तो कर रहा हूँ, ट्रेडिंग भी सीख रहा हूँ मैं, लेट्स सी गाइस, ठीक है। तो बाय, मिलते हैं फिर कभी।